राम्या, आपल्यासारख्यांचं लई अवघड आहे रे. आपल्याला आहे ना लहानपणापासूनच मन मारून जगावं लागतंय बघ. असं वाटतं येते ना आपले बी दिवस, होई ना आपल्या विमानासारखं. पण असं म्हणता म्हणताना स्वप्नाबरोबर जगायच्या पण इच्छा कमी होत चालल्यात बघ. खरंय राव. आणि ह्याला कारण फक्त आपली परिस्थिती बघ. आणि आपल्याला आपल्या परिस्थितीमुळं आपल्या मनासारखं काय बी करतायत. ते म्हणतात ना, मन म्हणतं मी अधीर, अनशन म्हणतं मागे फिर. तशीच गंमत आहे बघ ती. मन मागे राहू देत नाही, क्षण पुढेही जाऊ देत नाही, मग माणूस मध्येच अडकून राहतो. बाप्पाचा दामा वाढला. काय झालं तुम्हाला? बरं नाही का? भाऊ यमा तुटलो हा पैसे दे, पैसे दवाखान्यात नेऊ. जाऊ दे आजा. आता आता थोडं बरं वाटत मला. नाही ना, पैसे नसते म्हणून काय झालं? आपण दवाखान्यात जाऊ, उद्या ठेवू आपण. चला तुम्ही. नाही नको, जाऊ दे. तसं मी मागल्या वेळेसच उधारी ठेवली होती, तेच पैसे आपण दिले नाहीत. काढून घेणार आहे. बरं नको आला. बरं वाटतंय ना आता? हा, आता बरं वाटतं. बरं. ती रायदेवी घेवा तेवढी. चपटी का? आज थोडीच ठेवली वाटतं तुम्ही. संध्याकाळी त्याला लई जास्त घेतली होती. करा घ्या बरं. अरे देवा, केली का सुरुवात? बस झालं ना आता. किती पेता? जेवण करून घ्यायचं तर. अगं
अर्धीची राहिलेली तेवढी घेतो आणि जेवण करतो. दम बी लागायचं नाही आणि रातच्याला झोप बी चांगली येईल. अरे लेका, किती किती मोठा झालास रे. लहान होतास ना लहान होतास ना या बापाच्या खांद्यावर बसून चालत जायचास. तेव्हा लय आनंद व्हायचा रे तुला बाळा. आज बघ ना ह्या बापावर काय वेळ आहे. किती दिस असं बिस्तान धरून बसणार आहे. अरे तुझी आई ती आता म्हातारी झाली, तरी पण दगड पडायचं थांबलं नाही. तिच्या त्या थरथरणाऱ्या हाताकडे बघतो ना, असं काळजावर भोकं पडल्यावर होते बघ. दादा आता मोठा झालास, नाही मिळाली नोकरी, मिळेल तो काम धंदा कर बा. दगड पडायला जा बाबा, दगड पडायला जा. ह्या बापासाठी कर रे लेका, ह्या बापासाठी कर. त्या भेटायला येशील का? माझं महत्वाचं काम आहे. काय रे, काय विचार करतोस? नाही काय मग जातो ना नव्हते मी कामाला. चालन ना, जाईन मी कामाला. हे काम करतो का आता? आयला तंबाखू खाल्ल्याशिवाय मला काही जमणार नाही गाड्या. आता पहिल्यापासून तंबाखूची खायची सवय लागली. काय करता आता का तलक फुटते किती. तंबाखू खाल्ल्याशिवाय काम होत नाही. जर शिक तंबाखू खातो आणि परत कामाला सुरुवात करतो. चुना ते आहे ना, चुनाची पुडी कुठे आहे कडे? आहे ना, जाऊ द्या. ए चुना, अरे हिरो आहे का तुझ्याकडे? कोणता हिरो रे? हिरो, अरे चुना आहे का तुझ्याकडे? असं म्हणलं मी. तुला काय वाटलं? मी नाही खात तंबाखू. नाही खात का? काय आला कस काय रे असं? हा बरोबर आहे. मग याच्याच मुळे तू कामाला आलाय. मला खरं सांग, तुला काही येत नाही ना शाळेत? हा म्हणजे काय म्हणायचं तुला? जे तंबाखू खातात ना ते शाळेमध्ये लय हुशार राहतात. आणि एक त्यांना आलेलं राहतं अभ्यासाचं टेन्शन. अरे हा, आपण पण शाळेमध्ये लय हुशार होतो. किती शिकला रे तू? अरे मग शिक्षण का? मग 8वी शिक्षण झालं आणि मला काय विचारतो तू?
गपचूप मला काम करीत तू निघा आता इथून. कर ना भाऊ. अरे तुला किती सांगितलं तुला कळणार काय रे तू माझं ऐकतो का? काय सांगतो? तंबाखू खायला सुरू कर. तू गपचूप निघतो की इथून आता? का देऊ ठेवून तुला एक आता? जातो ना. जायला जाऊ सर्व जम नाही की तुला जायला काय तुला म्हणजे रागच बघ काय मग. आजा हे दिवस आले का आता दहावर काय भाऊ काम करून ना आम्हाला जातात तुम्ही आता. काय काम करतो का जातो हो आम्ही. आज आईसोबत कडी फोडायला गेलो होतो. शिक्षण तर एवढं केलं ना, आज अशी कामं करूशी वाटत नाही. पण मला दवाखान्यात पैसे नसल्यामुळं जावं लागलं. तिथं रस्त्यावर ना बरेच ओळखीचे लोक ये जा करत होते. त्यांना बघून लाज वाटत होती. पण खरी लाज तर तेव्हा वाटली जेव्हा काम करताना समोर ती दिसली. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिने मला बघून एका क्षणाला परख करून टाकल्यासारखं खाली मान घालून सरळ रस्त्याने निघून गेली. मला खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. ही गोष्ट मला खूप मनाला लागली. हे बाबा एवढा विचार नको करीत बसू. जे नशिबात लिवलंय देवाने ते मिळेल ना आपल्याला. जे नशीब आहे ते तर मिळालं ना. म्हणजे मनात त्याचं काय करायचं हो? अरे आजा, हे आजा. अरे काय झालं बाळा? हॅलो, तुला म्हणलो होतं मी माझ्यावर प्रेम करू नको. शेवटी दाखवून दिली माझ्या वडिलाची लायकी. हा, काल तू माझी प्रेमची बघून एका क्षणात परग करून टाकलंस. हा, काय चुकी झाली ती माझी? हा सांग ना. काय काहीतरी करायचंय तर असं बसून होणार आहे का? अगं तू परत गायवर पाशावर सांगू राहिली. एवढं सोपं का आता ते? लवकर सांगायला काय झालं तुला? मी फोनवर सांगितलं होतं माझं महत्वाचं काम आहे म्हणून. तू आलास का? गेला कामावर निघून. तुला माझ्यापेक्षा काम महत्वाचं आहे ना. अगं हे अरे थांब बरं. असं एकमेकावर पडून काय होणार आहे का? सांग याला माझ्या घरच्यांनी माझं लग्न दुसऱ्या पोरासोबत लावून दिलं ना तर मी माझा जीव देईल.
त्यामुळं सांगते मला पळून घेऊन चल, कर काहीतरी तू. असं बसून काही होणार आहे का? गप ग, रडू नको असं, आजा करण काहीतरी. अगं तू रडते कशाला ग? माझा विश्वास आहे ना तुला. विश्वास तर आहे रे, पण भीती पण वाटते, काय होईल आपलं. काय होईल ह्याचा विचार नाही करायचा आता. जे करायचं ना ते डायरेक्ट करायचं. आणि तुम्ही ह्याचं टेन्शन नका घेऊ. आजा, आपण पप्प्याकडे त्यांच्याकडे जाऊ. हे त्यातलेच किडे आहेत, काढतील काय ना काय मार्ग. अरे मार्गाचं झालं, पण गाव भरबो बाटा नको करायला, म्हणजे झालं. नाही तसं काय होणार नाही बरं का. त्यांना मी भेटतो, तुम्हाला सांगतो काय होतं ते. आणि हां, काय? असं रडू नको, मला वाईट वाटतं. बरं, नाही रडणार. बस चला निघू मग आपण. चला. काय झालं तुम्हाला? पाणी देऊ का? बरं वाटलं? करतो का? अरे देवा, काय लिहलंस रे या फुटक्या नशिबात. हा बाबा बिस्तर धरून बसलाय, पोरग हिंडतंय गावभर. 8-10 रोज माझ्या बरोबर कामाला चल म्हणलं तर ते बी जमाना. कोणी चल म्हणलं तर निघाला तोंड घेऊन. इकडे घरात काय चाललंय काय नाही याचं काय घेणं नाही. नको बोलू त्याला काही. पोरग आता मोठं झालंय. हा, मी काय बोलले तर माझंच तोंड दिसतं. तुम्हाला दवाखान्यात न्यायला पैसे हाय वय, कळायला नको त्याला. माझ्या विकलीचे पैसे पुरते वय. गब्बईस, असं रडू नको ग. तू असं दिवसभर काम करते ना, ते पाहत नाही ग मला. त्या दगड फोडणाऱ्या हाताकडे पाहतो ना, तेव्हा लय कसतरी होतंय ग मला. पण मी तरी काय करू ग. या दुखण्यामुळं मला काही बिघडता येईना. हो काय झालंय? बस का मुरडताय तुम्ही? अहो काय सांगावं तुम्हाला, पोरग नुसतं गावभर फिरतोय. यांना दवाखान्यात न्यायला पैसे नाही जवळ. असं होय, म्हणून रडता होय तुम्ही. हे बघा, आता तुम्ही इतके वाईट दिवस काढले, त्याला लहानचं मोठं केलं हाय की नाही. इतकी वाईट परिस्थितीत तुम्ही आले, दगड फोडले, जे मिळत जे काम केलं तुम्ही. आता त्याचं कर्तव्य तुम्हाला सांभाळायचं. आता असं करू, मी त्याला सगळं सांगतो, तुम्ही काही काळजी करू नका. कारण कसं, तुम्ही काळजी करून काय उपयोग आहे का. आता तो 2 पोरांमध्ये उठतो बसतो, पुढं कामधंदा वगैरे पाहतो हाय की नाही. आणि मग तो आता त्याला काम मिळाल्यानंतर मग देईल तुम्हाला पैसे दवाखान्याला याला त्याला हाय की नाही. काही काळजी करू नका. आणि मी त्याला समजून सांगतो, सगळं चांगलं होईल, टेन्शन घ्यायचं नाही. हां
ठीक आहे, येऊ का मग? हां, काय काळजी करू नका, आपण मी त्याला समजून सांगतो, तुमची काळजी घेतो. हां, चालेल. एवढा काय विचार करायला रे आजा? अरे आई वडिलाच्या तोंडाकडे नाही बघवत रे. आई दिवसभर राब राबती, दगडासोबत लढते आणि वडील रात्रभर धान्यासोबत. वडील म्हणले होते 8-10 रोज काम कर, दवाखाना करू, पण मी नाही करू शकलो रे. आणि मी पण मध्ये हा असा विषय काढलाय. काय करावं आज झालंय बघ. तू नको टेन्शन घेऊ ना आजा, मी काय आलाय, मी आहे की आईकडं नानाकडे बघायला. आणि तसं बी तू काय आणि मी काय वेगळे थोडीच आहे. सध्या हे शेण माझं नाही आणि हे मनही. तेवढं तूच एक आहेस जे काय माझ्यासोबत आहेस. तुझ्यासारखं मात्र सगळ्यांना मिळव बाबा. ते सोड, मी काय सांगतो ते ऐक. आता तुझी जास्त गरज श्रेयाला आहे आणि तसं बी तुझ्याशिवाय नाही रे जगू शकत आजा. अरे ती नाही जगू शकणार आहे माझ्याशिवाय. लई प्रेम करते माझ्यावर. पण राण्या, मला लई भीती वाटते. लोक काय विचार करतील? तू लोकांचा कशाला विचार करतोय आजा? लोक असे बी बोलतात आणि तसे बी बोलतात. तुला जे करायचं ना ते तू कर. बरोबर आहे राण्या. लोकांचा विचार करून करून तर हे दिवस आले बघ. आधीपासूनच लोकांचा विचार केला नसताना वडिलांचा दवाखाना करता आला असता बघ. चल जाऊ दे, एवढं टेन्शन नको घेऊ. चल आपल्याला पप्पाला आणि त्यांना पण भेटायला जायचं. काही बघायचं ते बघू आता. चल. असा विषय वय. चहाच्या टपरू काय करतो आपण? गेलो असतो ना बिअर बारला. बरोबर बोलला बापे तू. हा विषय तसा आहे ना. ए भो, अरे ह्याच्याकडे बघा, ह्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे राव. तुम्ही फक्त एवढं काम पूर्ण करून द्या, नंतर मी बघू की आपण काय खायचे प्यायचे तुम्हाला ते नंतर देतो का भूमी. ए भाई, आपण को काय समजलंय रे? हे काम आपण के सेवा कोई नहीं कर सकता. बस खाली. ए भाऊ, अरे कोणी एवढे मॅटर केले नसतील ना गावात, त्याच्यापेक्षा जास्त पुरी पावलं आम्ही. गावात कोणी पोरी पळून नेल्या ना तर पहिले लोक आमच्या घरी येतात. आणि लोक येण्याआधी आम्ही आमचे संपूर्ण कार्य संपन्न करून तत्काळपणे गुप्त होतो. ओ महाराज, माहिती आहे तुम्ही हिरो आहेत गावातले, पण आता आम्ही काय करू ते सांगा ना आम्हाला. ए भाज्या, तुमचं काय ते आत्ताच ठरवून घ्या. परत पोरगी पलटायला नको बरं का. अरे ती नाही पलटणार भाऊ. काय करायचं ते सांगा ना. ए बाबा, तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही बरं का. इथं भाल्यांची पाडते. ना पोरगी पलटल्यावर परत सांगूच नका. अरे त्यामुळे सांगतोय, बाकीचं काय करायचंय आम्हाला. तुमचं तिकडे काही झालं तरी आमचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही बाकी तिकडे काही करा. अजिबात नाही. तुम्हाला नंतर काही धक्का सुद्धा लागू देणार नाही आम्ही. मग तर झालं ना. हा. बरं, तुम्ही काही ठरवलं का? कुठं जायचं, कुठं काय असं काही? मला वाटत होतं पाहुण्याकडे जावं काय. अरे पाहुण्याकडे चुकून पण जाऊ नका, कारण की आपली वाट लावत असतं. आणि मला वाटतं तुम्ही पळून आधी कोर्टात लग्न करा, म्हणजे कोणाला काहीच करता येणार नाही. हा, मग येऊ दे. कोणता बादशी येतो, कोणता भाई येतो, कोणी काहीच करू शकणार नाही. कोर्टाचं लग्न करू गाड्या मग. अरे पैसे जाते मग ताणच नाही. मग करायचं कसं? काय करा, दोघांचे आधार कार्ड, 2-4 फोटो आणि महत्वाचं म्हणजे सोबत जास्त पैसे राहू द्या. आणि सगळं आवरून झाल्यावर दोघे हायस्कूलच्या कोपऱ्यावर या. मग तिथून पुढे नेतो बरोबर आम्ही.
देवा मला एकट्याला सोडून गेले रे. माझ्या लेकाचं काय होईल रे आता. संसार उघडा पडला रे माझा. झाले ते झालं, आता काय करता. गेले ना मला. गेले देवा माझं. काय करू मी. अरे भाऊ तू मला कस काय सोडून गेलाय दादा. ए दादा भाऊ. अरे भाऊ तुला मी कुठं पाहून आता. ए दादा आता मी कुठं पाहून तुला भाऊ. नाही 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 भाऊ गेला. शेवटी मी चुकलो का माझा निर्णय चुकला कळालंच नाही. दुःख प्रेमाचा शेवट झाल्याचा झाला का वडिलांच्या केल्याचा झाला कळालंच नाही. पण हा काम करताना मात्र ती वडिलांनी टाकलेली पाठीवर थाप आठवल्याशिवाय राहत नाही. आणि मन एकटं असतं तेव्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. मी ठरवलं होतं या बापासोबत, या क्षणासोबत 2 दिवस जगायचं आणि या प्रेमासोबत, या मनासोबत 1 दिवस मरायचं. पण या क्षणामुळं जगायचं राहून गेलं आणि या मनामुळे मरायचंही. पण आता मन आठवण्याशिवाय कुठे रमत नाही आणि क्षणाला हातोड्याशिवाय काहीच जमत नाही. त्यामुळं या मनाला प्रेमाची साथ हवी आणि या क्षणाला पाठीवर बापाची थाप हवी, पाठीवर बापाची थाप हवी.